किती पण स्टेज केले तरी पण जेव्हा आपण फर्स्ट टाइम जातो थिएटरला एवढी सगळी पब्लिक बघतो तेव्हा घाबरायला होतोच. पायलचा ऐका आपल्या कोपरकेच्या साजेश चॅनलला सबस्क्राईब करा पटापट. मला तुला एक विचारायचे काय बोल. श्रावण महिना आहे दाताने खात ना की. जय एकविरा. जय एकविरा. नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोपरकेचा साजेश. आणि आज आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा स्पेशल आपल्या आगरी कोळ्यांचा खूप मोठा सण असतो हा. तर त्याच्या निमित्त आम्ही आलो विष्णुदास भावे नाट्यगृह. इथे आहे पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांची. बरं, तर आजचा प्रोग्राम लय भारी असणार आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आवर्जून बघा. आता हा तिसरा ब्लॉग असेल ना आपला, एकदम सुपरहिट ब्लॉग पण जातो आणि हा प्रोग्राम पण सुपरहिट असतो. तर जाऊया आता आतमध्ये आपण. आणि मंडळी तर आलो आता आतमध्ये. आपण बघू शकता इथे सर्व तयारी झालेली आहे. नेहमीप्रमाणे सर्व सेटअप सुरू आहे. हे बघा, कसा आहेस? एकदम मस्त. आता जाऊया आपण स्टेजवर. नमस्कार. हे ऐका कधी आल्या? नमस्कार. ओळखलं? कसा वाटला मागचा व्हिडिओ? मस्त 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 ना. झालं आपलं सर्व सेटअप झालेलं आहे. सगळं आता जवळ 12 वाजल्यापासून आम्ही त्याच कामात लागलो. 12 वाजल्यापासून सुरुवात आहे का? दादा आजचे सिंगर्स वगैरे सगळे रेडी आहेत? गेल्या वेळेसपेक्षा भारी आहे. गेल्या वेळेसपेक्षा अजून भारी परफॉर्मन्स. आग लगा देंगे. समोरच बघू शकता आपली आई एकविरा. जय एकविरा. नाव काय आपलं? माझं नाव अश्विक आनंद कामते आणि आज आम्ही पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांचा कार्यक्रम करतोय. नितेश मात्र पुस्तक. सो मजा येणार आहे कारण की आज नारळी पौर्णिमेचा आजचा दिवस आणि सगळ्या आगरी कोळी समाजासाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि हा दिवस एन्जॉय करण्यासाठी आम्ही सगळे तत्परपणे तयार आहोत. सो बघत काय मजा येते. आणि गेल्या वेळेस सारखं स्पेशल सॉन्ग हिंगळा देवी. यस, तुम्हाला खूप वेगळं सरप्राईज आहे त्यावेळेस. तुम्हाला नक्की आवडेल. आपल्या मंडळीत दाखवूया तुमचा परफॉर्मन्स. यस, आणि सगळ्यांनी नक्की ब्लॉग पूर्ण बघा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर माझं व्ह्यूअर्स असेल नक्की बघा. आम्ही त्याचा लिंक टाकेल आपल्याला, सबस्क्राईब करूया. आणि आपले वासंती आलेली आहे. तर आई आमची फेमस झाली, आमची आई आमची फेमस झाली. बंशीमध्ये फेमस झाली. बंशीवाली आई आमची फेमस झाली. मंडळी तर आपल्या समोर आहेत सगळ्या नागविनीच बोलो ना. नारळी पौर्णिमा आहे ना आज, मग सगळ्या नागविनीच आहेत. सगळे रेडी? तुझं नाव? आर्या. पटापट नाव सांगा. चला. मायरा, भार्गवी, श्रावणी, ध्रुवी भोईर, वेदिका म्हात्रे, सिया पाटील, मान्य भगत, प्रिशा पाटील, कनिष्का पाटील, सोनिका पाटील, परी पाटील, बर्फी पाटील, सान्वी नाईक. सगळ्यांची नावं सांगून झालेली आहेत. तर बोला एकविरा माते की. आणि करूया आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. आता थोड्याच वेळात काही क्षणातच सुरू होईल. आणि सर्वांनी मेकअप छान केलेला आहे. म्हणजे आपली आगरी कोळी परंपरा अशीच राहिली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत करता. हीच आपली परंपरा चालू अशीच ठेवा. आणि मंडळी तर आपल्या समोर आहेत फेमस आगरी कोळी सेलिब्रिटी पायल पाटील. तर मग आपलं काय, तुझी गाणी आमच्या घरात नेहमी चालू असतात. आई आईला सर्वात पहिलं गाणी चालू असतं. मग मी वाट बघतोय की कधी आपला एकविरायचं गाणी काय लवकरच येणार आहे. आता मे महिन्यातच आपलं एकविरायचं सॉन्ग आलेलं आहे. आणि आता गणपती झाल्यानंतर लगेच आपले नवरात्री येत आहेत. त्यानिमित्ताने आपला एक एकविरायचं सॉन्ग नक्कीच तुमच्या भेटीसाठी येईल. आणि ते पण आपल्या चॅनलला, स्वतःच्या चॅनलला का. आणि नारळी पौर्णिमेनिमित्त काय स्पेशल असा हाच कार्यक्रम आहे. हाच आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे नारळी पौर्णिमा निमित्त. आणि आता तर दादा लेट झाला थोडा. त्याचा अगोदर असता तर मी सर्वांना इन्व्हाइट केला असता का या प्रोग्रामला नक्की या. पण हा जो प्रोग्राम नेक्स्ट टाइम कधी असेल तर आम्ही तुम्हाला लवकरच कळू. तर सर्वांनी या बघायला खूप छान असते. एकही पब्लिक हलत नाही शेवटपर्यंत. इतका छान कार्यक्रम. आपली परंपरा आहे ना आगरी कोळी लोकांची आपल्या. जय एकविरा. जय एकविरा. हे बघा सगळे रेडी झालेत. आता पायलनी पण आपल्याला थोडीशी बाईट दिलेली आहे. आणि आपल्या समोर आहे निधी.
फेमस फेमस ना. आणि म्हणजे तिच्या नावापेक्षा जास्त ती तिच्या स्माईल वरनं ओळखली जाते. बरोबर ते हा आवाज आला म्हणजे निधी आली. हो. बरोबर ना? हा आवाज ओळखला पाहिजे. हा आवाज आला याचा अर्थ असा की कार्यक्रम सॉलिड होणार. तू हसा मी हे, acting दादा करा, तू हसा. दादा आवाज आला तुम्हाला म्हणून मी आले. तर नमस्कार, आमचा सजय आणि आपल्या सगळ्यांच्याच शोला आलेला आहे. खूप मनाच्या जवळ असणाऱ्या मागच्या वेळी पण आला आणि म्हात्रे. खूप भारी ब्लॉग बनवून आपला मला मनाच्या सगळ्यांपर्यंत जवळ याकरता म्हणावं पोहोचवला. असं जे लोक वाटतं, येत कारण नाही बघायला प्रत्येक त्यांना तिकीट कार्यक्रमामध्ये मिळत एका नाही त्यांच्यापर्यंत स्त्रीने सजय किती दादा आपला खंबीरपणे उभं ब्लॉग राहावं. पोहोचवला. आणि उद्या रक्षाबंधनच्या मी दिवशी माझी ओळख सगळ्यांच्या करून टीव्हीवर देते. आज ब्लॉग हो, मी या सगळ्यांच्या म्हणजे कार्यक्रमाची सेलिब्रेशनला निमित्त हाच ब्लॉग बघणार नयना आहे. रण-
सारी दरियावर करता बसवारी हो 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 आम्ही फुली शिकारी दरियावर करता बसवारी हो 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 अशी दर्याची दौलत हर कोणी लागव नाही सोन्या सारू अशी दर्याची दौलत अशी दर्याची दौलत हर कोणी लागव नाही सोन्या सारू सोन्या सारू याला पाय नाही तारून वाटत जावं बघ याला पाय नाही तारून वाटत जावं बघ संग पारू करवला संग पारू करवला कावलक जमला पत्तर पायाला गो पत्तर पायाला कावलक जमला पत्तर पायाला गो पत्तर पायाला सुयाचा नारळ सजविला चंदानी पाताव पैसा दिला चंदानी पाताव पैसा दिला चंदानी पाताव पैसा दिला वाटाचा संध्याच वरसाचा नारळ वाहून शीतरिया देव चालू दर्याला मारू दिसली नावा सारा नरवी पुनवेचे सणाला नरवी पुनवेचे सणाला देवाला दर्याचा होळी भाल्यांचा जीवन आमचा दर्यावरी जीवन आमचा दर्यावरी जीवन आमचा दर्यावरी सौकाला सोन्याचा मोठी दिल्या धंद्याला सौकाला सोन्याचा मोठी दिल्या धंद्याला
चावला देव कोल्यांचा पावतो संकटी धावतो राखण करावला देव कोल्यांचा पावतो संकटी धावतो राखण करावला विसावची पारू नेसली गो नवा सारा विसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊसल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊसल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊसल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला सोन्याचा आणि देवाला दर्याचा देवाला नको दर्याला नको परू घराला आज पुनवते दिसाला
ही अप्सर आहे काय घोड्याचा शाकरा? कोण आहेस तू? मला इथं नितेश म्हात्रेंनी पाठवले. काला मी तुमचा चेला. नितेश दादानी चेला पाठवले की फुकलेला त्याला पाठवले? घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा, नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. 1 2 3 4 नवी मुंबईची पोरं हुशार. 1 2 3 4 नवी मुंबईची पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो नवी मुंबईवाला. गोविंदा आला रे आला तो नवी मुंबईवाला. घरचं पोट राहित काय काम गो, पोरीत जाईत काय काम. हे तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक नाही गो. हे अशी कशी राधाबाई आलीस ना त्यावर, हे पदर नाही खात्यावर, हे तुझा पदर नाही खात्यावर. दोन पैसे देतो तुला, राखे देतो तुला, तुझ्या मडक्यात लोणी देतो या कृष्णाला. गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन साखी चल माहेराला. गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन साखी चल माहेराला. गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन साखी चल माहेराला. गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन साखी चल माहेराला. एखादी भोल्याची उभी हाय मागले दादाला, वाट बघतात माय बाप आपले घराला. कर बेगीन तयारी नेस नवी साडी, कर बेगीन तयारी नेस नवी साडी, बेगीन सांगे चल माहेराला. गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन साखी चल माहेराला. गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन सांगे चल माहेराला. वाटला रस्त दोन र दादा, वाटला रस्त दोन र. या बंधवाचा आलाय फोन र, माझ्या बंधवाचा आलाय फोन र. एक सासरचा एक माहेरचा, जाऊ कंचे वाटला र, जाऊ कंचे वाटला. वाटला रस्त दोन र, वाटला रस्त दोन र. बंधवाचा आलाय फोन, माझे बंधवाचा आलाय फोन र.
काना मधी गजुब फुलन जुब्याचं ग मोती खरं काना मधी गजुब फुलन जुब्याचं ग मोती खरं हे लाला पदर चार काय गेली बरेच वर्ष शासनाच्या हजारो कार्यक्रमांमध्ये नृत्य दिग्दर्शक आणि खूप चांगला डान्सर म्हणून ज्यांनी बरेच वर्ष काम केलं असे महेश कांबळे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या कलाकारांकरता. आणि महेश शेती भर कोल्याना पोसतोय समिंदर कोल्याना पोसतोय समिंदर कोल्याना पोसतोय समिंदर आजचा जो माहोल होता आपला नारळी पौर्णिमा स्पेशल होता. संस्कृती परंपरा आगळीकोळ्यांची पण साजेश भाऊ कोपरखाने साजेश भाऊ ह्यांच्यामुळे आम्हाला अजून वाव भेटले आहे आणि खरंच आमचे जेवढे व्हिडिओ होतात ब्लॉग होतात त्यांच्यामुळे खूप सक्सेस असतात. आम्हाला बघायला आवडते आणि खूप छान शो झाला नारळी पौर्णिमा निमित्त. खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमा सगळं आगळीकोळ्या. धन्यवाद. तर दरवेळी प्रमाणे आमचे सजन दादा या पण शोला आलेले आणि शो खूप भारी झाला अशा तर लोक येऊन सांगतात मला, तेव्हा मला समजलं. तर पायल तर हंगामच घातला एकदम, जो घाबरलेली पहिला का मी नाही करणार पण खूप भारी केला. जबरदस्त परफॉर्मन्स. आणि हिने पण अग्निकुंडसाठी पहिल्यांदा ट्राय केलेला आणि खूप घाबरलेलो आम्ही अक्षरशः आपण विंगेतून बघत होतो तर आम्ही पण घाबरलेलो. तर खूप भारी झाला. तर तुमचं काय रिएक्शन सांगा. किती पण स्टेज केले तरी पण जेव्हा आपण फर्स्ट टाइम जातो थिएटरला एवढी सगळी पब्लिक बघतो तेव्हा घाबरायला होतोच. मग नंतर मग तिसऱ्या टाईमला थोडा कॉन्फिडन्स येतो आणि मग खूप छान होऊन जातो. आणि खूप चांगलं वाटलं नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने
आपण सगळे एकत्र आलो आणि असंच मी विश करेल की पुढच्या नारळी पौर्णिमा आणि अजून लाईक दर महिन्याला आपला शो हा व्हावा आणि सगळ्यांनी यावं. आणि आपली छोटी कलाकार मेन भावी तुला काय वाटतं शो बद्दल? मस्त झालं शो. अजून काय परत या. परत या मग. आणि काही लोकांनी जर मिस केला असेल तर नेक्स्ट आपला जो शो लागेल त्याचे डिटेल्स आम्ही अगोदरच देऊ जेणेकरून तुम्हालाही हा शो लाईव्ह बघायला भेटेल आणि खूप भारी असते. कोणीही पब्लिक इथून हलत नाही एंडपर्यंत. सगळ्यांनाच मी हेच सांगेन आपली पारंपरिक संस्कृती आपण खूप जपतो आणि खूप विचार करून जपतोय. तर आपण आज जे लूक बघितले पायलचा, खुशीचा, सगळ्यांचा, तर पारंपरिक वेसावकर म्हणजे हे अशीच सगळे लूक हीच आपली परंपरा आपण हीच जपतो आणि आपण हेच जपत येणार आहे. आणि आम्हाला म्हणजे हेच लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की आपली संस्कृती जपा आणि पुढे न्या. ते बोलायचं आहे, लोक सगळे रील्सवर बघतात, व्हिडिओमध्ये बघतात, पण मला एक सगळ्यांची रिक्वेस्ट आहे, जे रील्स आणि व्हिडिओजमध्ये बघायच्या पेक्षा समोर येऊन लाईव्हमध्ये बघा. ते अजून किती मेहनत असते आमची ते तुम्हाला समोरच समजेल. थँक्यू. थँक्यू. आपल्या समोर आहे 10,000ची साडी उपेंद्र भोईर. माझ्या समोर ही बय आहे. या वयान पंढरपूर आनंदी करायचं इथं का आले तू? नाचायला नको म्हणा. मग शोलाच काय काय केला? मग शोला काय काय केलं, आमचं जरा रद्द झालं ना, गाणी टाइम झाला ना. मित्रांनो श्रावण महिना आहे, या खुशींनी कशाला धरले श्रावण महिना? माझी भक्ती मोठी विषय म्हणून धरलं. आणि तुम्ही बारीक ओवाला वाटोला. चला तर मंडळी, आपला हा व्हिडिओ आपला इथे संपला आहे, नारळी पौर्णिमा स्पेशल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पायलचा ऐका, आपल्या कोपरकेरीच्या साजेश या चॅनलला सबस्क्राईब करा पटापट. खूप खूप लाईक करा. हा ब्लॉग मिलियन जाऊ. धन्यवाद. थँक्यू.